आदर्श गाव मौजे बस्ती येथे जुन्नर घोडेगाव रस्त्यावर भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये MH क्रमांक 14 KF 4282 क्रमांकाची इको गाडी आणि MH 14 JL 3813 या क्रमांकाची छोटा हत्ती या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये इको गाडीमध्ये असलेले 4 तरुण हे नशेमध्ये होते। त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटल्याने समोर असलेल्या छोटा हत्ती गाडीला जोरदार धडक दिल्याने छोटा हत्ती गाडीचा चालक ओमकार काशीद गंभीर जखमी झालाय। त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले। चिंचोली काशीद या गावचे कैलास कोंडाजी काशीद यांच्या मालकीचे असलेला छोटा हत्ती गाडीचा भीषण अपघातामध्ये मोठं नुकसान झालंय। दारूच्या नशेत असलेल्या तरुणांकडे काशीद परिवाराने आमच्या गाडीची भरपाई द्यावी आणि गाडी चालक ओमकार काशीद याचा सर्व दवाखान्याचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे। मी चिंचोली काशीद राहणार सुशांत नामदेव काशीद। माझी गाडी MH 14 GL 3812 कॅरी ही वाबळे यांच्याकडं दरवेळेस संध्याकाळ तरकारी व्हायला असती। तरकारी वाहताना इथं आपलं HP पंप आहे, तिथं 4 जण दारू पिऊन माझ्या गाडीला ड्रायव्हर साईडने धडकले। माझा भाऊ स्वतःचा दोन्ही पाय मोडलेत आणि गाडीची पूर्ण डॅमेज अवस्था बघा तुम्ही। हे जर पिऊन जर असे धंदे करीत असतील तर त्याला अर्थ नाही। आज रोजी त्याची जी काही नुकसान झाली ते द्यायला कोणी तयार होणार नाही। ही नुकसान भरायची कोणी? त्यांना बोललो मेडिक्लेम करा। आज रोजी त्याचाही मेडिक्लेम करा, माझ्या भावाचाही मेडिक्लेम करा। जो दोषी असेल ना त्याला शिक्षा होऊ द्या। हे 4 यांच्या ती आता जी इको पलटी झाली तिच्यामध्ये गलास स्प्राईट चकना हे सगळं गाडीत आत्ताही पण आहे। मग जर हे असं असून परत तोच दोषी असेल तर मेडिक्लेम झालंच पाहिजे। दुसरी गोष्ट, वाबळ्यांचं गाडी दिल्ली मुंबई चालती। जर आज रोजी गाडी 4 वर्षे वाबळ्यांक दिल्ली मुंबई चालती, मग तिचा आजपर्यंत मुंबईत ऍक्सिडेंट नाही झाला नाही तर सावरगाव मध्ये होतो का? हे जर दारू पिऊन गाडी येऊन ड्रायव्हर साईडला ठोक द्यात आणि गाडी पलटी झाली आणि हे फरार झालेत। गाडीत सिगरेटची बॉक्स, दारूची बॉटल, स्प्राईट सगळं भेटतंय। मग ही कोणची घटना आहे? यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, बस्ती। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।